येत्या 2 वर्षामध्ये मुंबईमध्ये एकही खड्डा सापडणार नाही, शोधूनही सापडणार नाही। खड्डा दाखवायला बक्षीस लावायला लागेल। मुंबई 2 वर्षात खड्डे मुक्त आम्ही करणार म्हणजे करणारच। अब महाराष्ट्र सरकार को किस तरीके से मन से जगाने का कार्य करती है। रोड खड्डे पे है, अब इसी तरीके से आप मेरे ठीक कैमरे में देख सकते हैं। अरे मुफ्त की छतरी में बिक जाओगे तो ऐसा ही रोड पाओगे। अरे मुफ्त के फनस में बिक जाओगे तो ऐसा ही रोड पाओगे। अरे मुफ्त की साड़ी में बिक जाओगे तो ऐसा ही रोड पाओगे। अरे 500 में बिक जाओगे तो ऐसा ही रोड पाओगे। अरे सगळे महेंद्रजी, सगळ्या मुंबईभर पाऊस झाला आणि त्यानंतर सगळ्या मुंबईभर खड्डे देखील झाले। मनसेने अशा प्रकारे पट्ट्या बांधून हे आंदोलन केलंय। नेमकं काय सूचित करायचं तुम्हाला या आंदोलनात? बघा, दरवर्षीप्रमाणे पाऊस आला की खड्डे पडतात। महानगरपालिका असेल किंवा हे जे सरकार असेल फक्त खोकले दावे करतात की आम्ही 100% खड्डे बुजवलेत, पण असे कुठेही झालेलं नाहीये। प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत। फक्त भ्रष्टाचार चालू आहे, मग ते रोडचं काम असू द्या, मग ते खड्डे भरायचे टेंडर असू द्या। आज आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ह्या खड्ड्यांमुळे तुमची ही अवस्था होणार आहे। मी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुंबईचे कमिशनर असतील, तुम्ही बघा आज खड्ड्यामुळे लोकांची ही अवस्था तुम्हाला पाहिजे का? लोकांनी अशा अवस्थेमध्ये राहायला पाहिजे का? आज सगळ्यांचे मुलं बाळ असतात ह्या रोडवरना, बाईकवाले रिक्षा पलटी होतात, लोक चालता चालता पडतात। म्हणजे तुमची इच्छा काय आहे? म्हणजे तुम्ही 500 काम करायचं नाही, फक्त लोकांना मूर्ख बनवायचं। एकतर हिंदू मुसलमान करून निवडून यायचं आणि त्यानंतर लोकांना काम करत नाही, पण लोकांना मूर्ख कसे बनवतात? मोफत साडी देतात, मोफत फणस देतात, मोफत छत्री देतात, मोफत साड्या देतात, मोफतची यात्रा काढतात आणि लोकांना अशा अवस्थेत राहायचं। हे कन्फर्म आहे, चांदिवली विधानसभेमध्ये हे कन्फर्म आहे आणि लोकांना भ्रमित करून टाकलंय स्थानिक लोकांनी की आम्ही तुम्हाला छत्री देतो, तुम्ही खड्ड्यात मारा, आम्हाला काही घेणदेण नाही। पाऊस आला, तुमच्या घरात पाणी आला, आम्हाला काही घेणदेण नाही। पण महाराष्ट्र नवनिर्माण हा सहन करणार नाही। चांदिवली विधानसभेमध्ये जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे आम्ही हे आंदोलन करणार आणि वेगवेगळ्या पद्धतीने करणार।